हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळेजण व्यवस्थित असाल, एन्जॉय करत असाल, खात पित असाल. आणि मी देखील तुमच्यासारखीच व्यवस्थित आहे, एन्जॉय करते, खाते पिते. तर इथं मी करत आहे पुलाव, आंध्रा स्टाईल बिर्याणी म्हणू शकतो आपण याला. तर तेच करते मी इथे. आणि याच्यात टाकले आपण कढईमध्ये तेलात टाकले शहाजिरं 2-4 काळी मिरी आणि तमालपत्र आणि 2-4 लवंग असं टाकून सगळं घेतलं. त्याच्यानंतर टाकला एक कांदा छान असा लालसर भाजून घ्यायचा. लाल म्हणजे संपूर्ण ब्राऊन करायचं त्याला. आणि संपूर्ण ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अद्रक लसूणची पेस्ट टाकली की परत छान परतवून घ्यायचं. आपण परतवून घेतलं की त्यानंतर आपले जे मसाले असतील ते टाकायचे. बघू शकता तुम्ही, मी पुढं करतीच आहे ते करत राहिली. आता मी इथं कांदा छान असा परतून घेतलाय. मस्त सांगितल्याप्रमाणे ब्राऊन करायचं आपल्याला कांद्याला. आणि मग त्याच्यामध्ये टाकूया आपण अद्रक लसणाची पेस्ट. आणि आता मी टाकते अद्रक लसणाची पेस्ट. मस्त झाला होता भात, खूप छान झाला होता. मटनचा होता, यम्मी लागला यम्मी. तुम्ही पण एकदा असा ट्राय करून बघा, छान लागेल, तुम्हाला पण आवडेल. आणि खूप असा गॅप पडला आहे दिवाळीमुळं माझ्या व्हिडिओजला. तर असं काय करायचं नाही आहे, मला कंटिन्यू व्हिडिओज टाकायचे मला. पण काय करू, मला खरंच जमलं नाही आता दिवाळीमुळे. पण आता रेग्युलर रुटीन चालू करेल मी परत पहिल्यासारखं, आधी होतं तसं. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी आता टोमॅटो टाकले आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, त्याला मधून चीर मारून त्यासुद्धा टाकून दिला. त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला घातला आहे. बिर्याणी मसाला, हळद, धनिया पावडर, बस एवढंच टाकले. आणि परत छान असं परतवून घेतलं. आंध्रा स्टाईल बिर्याणी सगळं एकत्र टाकायचं, तांदूळ टाकायचे आणि शिजवायचं. एक नंबर चव लागते याची, मस्त चव लागते. असा भात मला पण आवडतो आणि माझ्या घरात पण आवडतो. मम्मीसारखं होत नाही, मम्मी तर ह्याच्यापेक्षा भारी करते माझी, बट मम्मीसारखं होत नाही. एनिवेज, मम्मीची टेस्ट कधी येणार नाही माझ्या जेवणाला. आता याच्यामध्ये मी टाकले दही टाकून छान असं परतून घेतलं. छोटासा दहीचा डब्बा होता, 10 रुपयेवाला, तोच टाकला आहे. जास्त दही पण नाही टाकायचं, नाहीतर आपण टोमॅटो पण यूज केलेत ना, मग ते जास्त आंबट होईल ते. त्यामुळे असा छान मसाला सगळा टाकायचा आणि सगळं इतकं छान परतून घ्यायचं नाही. हे सगळा मसाले एकजीव झाले पाहिजे, मग आपल्या भाताला छान अशी भन्नाट चव येते. आणि लिंबू असेल ना, तो सुद्धा अर्धा टाकायचा आहे, त्याने पण छान चव येते. बघा तुम्ही मसाला आता मी दाखवते किती छान दिसतो आपला. वाव, मस्त दिसतोय ना. कोथिंबीर टाकायची थोडीशी, दूध, कोथिंबीर आणि पुदिना असं टाकले. परत छान हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि तांदूळ टाकून शिजवून घ्यायचा आहे भात आपला. मस्त दिसतंय आणि झालं पण होतं छान. मीच म्हणते मस्त दिसते, नाही पण खरंच छान झालं होतं, यम्मी झालं होतं. बटाटा टाकला त्याच्यामध्ये, एक बटाटा तर पाहिजे. आमच्या घरामध्ये बटाटा लागतोच, बिगर बटाट्याचं कसं खातील. मटण नसेल तरी चालेल, पण बटाटा पाहिजे. असं छान पाणी उकळून द्यायचं. हे जेवढे आपले तांदूळ असतील त्याच्या दुप्पट पाणी घेऊन छान असं उकळून, आणि मग याच्यामध्ये तांदूळ द्यायचे सोडून, स्वच्छ धुवून तांदूळ सोडून द्यायचे याच्यामध्ये. आणि बघू शकता तुम्ही गाईज, आपला भात किती छान झाला आहे, मस्त झाला, टेम्पटिंग एकदम यम्मी लागत होता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तर बाय.